नमस्कार, सुप्रभात मित्रांनो, कसे आहात? मस्त मजेत आहात ना? हसताय ना? हसतच राहा. बोलताय ना? बोलतच राहा. ऐकताय ना? ऐकतच राहा. कारण माझा आता ब्लॉग सुरू होत आहे, व्लॉग सुरू होतोय. आता आपण सहज गप्पा मारतोय, आपण एकमेकांशी बोलतोय असं नाही. पण मला एक लक्षात येईल, की आपण जेव्हा नाटक बघत असतो, सिनेमा बघत असतो, तेव्हा आपल्याशी कोणीच बोलत नसतं. पण आपल्याला असं वाटत असतं, की आपल्याशी कोणीतरी बोलतंय. आपल्या मनाच्या कोपऱ्यातला एखादा विषय कोणीतरी काढतंय आणि आपलं मनोरंजन करतंय. आपल्याला भास व्हायला पाहिजे. आपल्याला दुनिया भासवतीये, की तुम्हाला बरं वाटतंय, बरं वाटतंय. आणि तुम्हाला मनोरंजनाच्या दुनियेत, स्वप्नातल्या दुनियेत घेऊन जाणारं चित्रपट, नाटक असतं, गाणी असतात आणि तुमच्या या थकलेल्या जीवाला थोडासा दिलासा देतात. जसं एखादा भयंकर उन्हाळा आहे, 40-45 डिग्री सेल्सिअस आहे. जीव पिळवटून निघालाय, अंगातनं घामाच्या धारा वाहत आहेत. अंघोळ सुद्धा करावीशी वाटत नाही. अंघोळ करून सुद्धा अंघोळ केल्यासारखं वाटत नाहीये. म्हणून सांगितलं, की स्क्रिप्ट लिहिणं एक कला आहे, बोलणं एक कला आहे आणि ऐकणं सुद्धा एक कला आहे. आपण ऐकत आहात, यू आर अ लिसनर. तुम्ही सगळ्यात महत्त्वाची लोकं आहात दुनियेमध्ये. सगळ्यात महत्त्वाचं ऑडियन्स आहे. सगळ्यात महत्त्वाचे व्ह्यूअर्स झालेले आहेत. पूर्वी एवढं नव्हतं, पण आज त्यांना महत्त्व आलंय कारण टेक्नॉलॉजी वाढली आणि इतके प्रकारचे वेब सीरीज, ओ-टी-टी प्लॅटफॉर्म्स, YouTube, TikTok 50 प्रकार आलेत आणि हजारो चॅनल आलेत. त्यामुळे सगळ्या चॅनलमध्ये प्रचंड स्पर्धा लागली आहे. पळा, पळा, कोण पुढे पळेतो. असंच चाललंय मित्रांनो. जो तो आपला पळत सुटलाय वेड्यासारखा. पण त्याला हेच कळत नाहीये, की लोकांना कळून चुकलंय, की तुम्ही जे दाखवताय ते संपूर्ण सत्य नाही. काही चॅनल असे पण दाखवतात, की जे मला दिसतंय ते दिसतंय त्याच्या मागे पण एक स्टोरी आहे. पडद्यामागे पण पडदा आहे. आणि बातमी मागे सुद्धा एक बातमी आहे. ती आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. म्हणजे प्रत्येक जण एकमेकांना कन्फ्यूज करण्याच्या भानगडीत पडलेला आहे आणि आपला टी-आर-पी वाढवायचा प्रयत्न करतोय. एवढंच असतं, की माझा चॅनल बघत राहावं. कारण लोकं हल्ली पटपट चॅनल बदलतात. मित्रांनो, अगदी पहिल्यापासून सुरुवात करूया. आपण जेव्हा बेसिक्समध्ये जातो, तेव्हा आपल्या लहानपणी आपल्याकडे रिमोट कंट्रोलच नव्हता. म्हणजे ह्याला सगळ्यात मोठं कारणीभूत ठरला रिमोट कंट्रोल. पूर्वी आपल्याला उठून आवाज सुद्धा मोठा करता यायचा नाही उठल्याशिवाय. करता यायचं का? नाही ना? कारण रिमोट कंट्रोलच नव्हता. रिमोटच नव्हता तर कंट्रोल कुठनं येणार? त्याच्यामुळे आम्ही अगदी बेसिक्समध्ये जातो. आम्ही इंजिनिअरिंग शिकलेलं माणसं असतात. ती सगळ्यात हुशारच असतात. पण त्यांच्या हुशारीला जग किंमत देत नसतं. जगाला काय हवं असतं? जो भ्रांती पसरवतो, जो अफवा पसरवतो, तोच लोकांना का आवडतो? जो खोटं बोलतो तो लोकांना का आवडतो मला अजून कळलेलं नाहीये. पण त्याला जेव्हा कळतं की हे सगळंच खोटं होतं, तेव्हा त्याचा भ्रमनिरास होतो. तो निराश होतो, तो हताश होतो आणि त्याला असं वाटतं की आपण उगाचच सगळं ऐकत बसलो पुराण. खरं तर मला आधीच माहिती होतं. आपण उगाचच भाषण ऐकत बसलो. आपण उगाचच तिकडे गेलो. आपण उगाचच ऐकत बसलो. पण खरी गोष्ट नंतरच कळते. खरं समजायला आणि खरं उमगायला वेळ लागतो मित्रांनो. आपल्याला जवळ-जवळ 60 ते 100 वर्ष आयुष्य मिळालेलं असतं. आपण इन्शुरन्स करतो, लाईफ इन्शुरन्स करतो, गाडीचा इन्शुरन्स करतो, थर्ड पार्टी इन्शुरन्स करतो, कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स करतो, फायर इन्शुरन्स पण कधी-कधी करतो. या ब्लॉगमध्ये मी सगळ्याच विषयावरती बोलणार आहे. कारण मला सगळेच विषय प्रिय आहेत. मला एक सुद्धा विषय असा नाही की प्रिय नाहीये. तोच खरा ओरेटर आहे, तोच खरा काउन्सिलर आहे, तोच खरा बोलणारा माणूस आहे, ज्याला कुठलाही विषय वर्ज्य नसतो. मी फक्त पॉलिटिक्सबद्दलच बोलणार, मी फक्त अभिनयाबद्दलच बोलणार, मी फक्त गाण्याबद्दलच बोलणार, मी फक्त चांगल्याच लोकांबद्दल बोलणार आणि मी मला पाहिजे ते बोलणार. हे चुकीचं असतं. काही काही चॅनल्स आपण बघतो, मी कोणाचंही नाव घेत नाही आणि घेणारही नाही. काही काही चॅनल्स एकच एक बातमी चालवतात. मग तो चॅनल चालेल का? हाच विचार त्या चॅनलने करायला पाहिजे, की मी रोज तेच दाखवतोय. रोज सकाळी उठून कोणतरी काहीतरी बोलतंय, त्याला इतकं इतकं मोठं करतायत, पण तो माणूस मोठा होतोय का? जो सारखा दिसतो, जो दिखता है वो बिकता है असं म्हणतात. बट जो बिना वजह दिख रहा है, काही कारण नसताना त्याला दाखवण्यात येत आहे. त्याची काहीही खरं किंमत नसताना त्याला किंमत दिली जाते. याचा अर्थ तो स्वतःला विकायचा प्रयत्न करतोय, पण तो विकलाच जात नाहीये. कारण त्याची सेलेबल व्हॅल्यू नाहीये. प्रत्येकाची सेलेबल व्हॅल्यू असते.
प्रत्येक गोष्ट जगात विकली आणि खरेदी केली जाते. याच्यावर तुमचा विश्वास आहे का? हो, विकली जाते ना, आणि खरेदी पण केली जाऊ शकते. पण काही काही लोक जगामध्ये अशी असतात की ती विकलीच जात नाही. ते फक्त वीकली आपले ब्लॉग टाकत राहतात, पर वीक. आता आपण एकदम बेसिक मध्ये जाऊ. आपण वाटेत कोणी मित्र भेटला, अरे मित्रा कसा आहेस? बरा आहे. दुसरा म्हणला ठीक आहे. तिसरा म्हणला कसे बसे दिवस ढकलायचे. चौथा म्हणला काहीतरी खायचं, झोपायचं, टीव्ही बघायचं आणि झोपायचं. आपल्याला काय दिवसभर काम होतं, आपण रिटायर झालोय ना. पाचवा म्हणला आता काय मरणाची वाट बघतोय, कधी एकदा देवाचा कॉल येईल आणि मी वर जाईन, मला यमाचा रेडा बघायचा आहे. आता कंटाळाला आयुष्याचा, मला इच्छा मरण हवंय, आता मला काही जगायची इच्छा नाहीये. असे वेगवेगळे अभिप्राय मिळतात मित्रांनो. आपण टीव्हीवर बघतो, इच्छा मरणाची पण इच्छा व्यक्त करतात. इच्छा मरण म्हणजे काय? आता समजा माझं वय झालं 92, 93, 94 आणि माझी लाकडं पोचली मशनामध्ये. आता कसं होतं की आपल्या ज्या प्रथा असतात, आपण मनुष्य गेल्यावरती आपण विधी करतो. आपण अनेक झाडं कापून आपण विधी करतो आणि माणसाला आपण स्मशानामध्ये माणसं घेऊन जातात. अर्धा दिवस सुद्धा घरात ठेवू शकत नाही. म्हणजे आपली किंमत किती आहे? किती आपली किंमत? अर्धा दिवस. आपण गेल्यावरती आपल्याला आपल्या घरातली माणसं आपल्याच घरात सुद्धा ठेवणार नाहीयेत. हे परमसत्य जेव्हा तुम्हाला कळेल, तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की आपण स्वतःला जेवढं महत्त्व देतोय ना, तेवढा आपण महत्त्वाचा माणूस नाहीये. जिवंत असेपर्यंतच आपण महत्त्वाचा आहोत. बरोबर आहे. गेल्यावरती तुम्हाला कोणी लक्षात ठेवणार नाहीये. 2 दिवस, 4 दिवस, 5 दिवस, 10 दिवस, 12 दिवस, 12वा 13वा संपला की तुम्हाला कोणी लक्षात ठेवणार नाही. लक्षात ठेवायचं नाही, असंच ती विधी असतात. विधी कशासाठी असतात थोडंफार मी तुम्हाला सांगतो. आपण म्हणतो की हे सगळे विधी करायची काय गरज आहे, याची काय गरज आहे. प्रत्येकाचे विचार वेगळे असू शकतात. काही लोक देहदान करतात, तिथे काही विधी करायची गरज नाही, कारण तुम्ही इतकं मोठं पुण्य केलं आहे की त्या विधीच्या सुद्धा तुम्ही पुढे गेलेला आहात. ज्यांना देहदान करायचं त्यांना देहदान करू द्या, ज्यांना रक्तदान करायचं त्यांना रक्तदान सुद्धा करू द्या. अवयव दान करा. ह्याच्यामध्ये बऱ्याच भ्रांती आहेत की मी जर माझे डोळे दिले तर पुढच्या जन्मी आंधळा तर निर्माण होणार नाही. रे तू पुढच्या जन्माची काळजी करू नकोस, तू परत जन्मालाच येणार नसेल तर काय उपयोग आहे. मी तर म्हणतो पुढच्या जन्मी मला झाडच कर देवा, मला माणूस करूच नकोस. आता माझं काम याच जन्मात मला करायचं, मला पुढचा जन्म नको आहे. माझा पुढचा जन्म मला झाड कर, म्हणजे मी 200-200, 300-300 वर्ष जगीन. माणूस फक्त 50-100 वर्षच जगतो. ही सकारात्मकता आपल्यामध्ये पाहिजे. परत कशाला मनुष्य योनीमध्ये जन्म घ्यायचा, काहीच गरज नाहीये. तुम्हाला संतुष्ट तुम्ही राहिला, तुम्ही इतके वर्ष जगला, इतके वर्ष मौज मजा केली, गाड्या बंगले सगळं तुम्ही उपभोगलं, आणि तरी तुमच्या इच्छा पूर्ण होत नसतील तर मग तुम्ही किती समाधानी आहात हे स्वतःलाच विचारा. आपण प्रश्न आपल्याला विचारता का हो? काय हो तुमचं ह्याच्यावर मत काय? काय हो तुम्हाला काय वाटतं, कोण निवडून येईल? अरे बाबा, हे सगळे प्रश्न जे असतात ना, हे विचारायचे नसतात, हे कृतीमध्ये करून दाखवायचे असतात. आपल्यालाही फोन येतात, तुम्ही कोणाला मत देणार आहात, तुम्ही कोणाला मत दिलं, असे फोन येतात की नाही. ह्याला म्हणतात सर्वे, फोनवरचे सर्वे. आता जगामधले सर्वे याबद्दल बोलू. सर्वे सगळे खरे असतात का? तर कुठलीच गोष्ट जगामध्ये 100% खरी असूच शकत नाही. रामदास स्वामींनी सांगितलंय, हे जग सगळं परमसत्य नाहीये भावांनो, सगळं मिथ्या आहे. पण तरी पण हे मिथ्या आपण ॲग्री करून पुढे जात असतो. ज्याला लाखो करोडो व्ह्यूज मिळालेत तो त्याला एकीचा असतो का? सगळे असतात असं नाही, पण बरेचसे असतात. पण तो कसा प्रसिद्ध होतोय याला काहीच महत्व नाही का? तर कुठल्या मार्गाने त्याला ते यश मिळालंय याला काहीच महत्व नाही का? का याच्याकडे कोणी बघणारच नाहीये की एखादा माणूस कसा मोठा झाला, तो किती वर्ष जगला, त्यापेक्षा तो कसा जगला याला महत्वच नाही का? महत्व असतं, पण ते सांगायला मी इथं आलेलो आहे. माझं काम लोकांना सांगणं नाहीये, मत व्यक्त करणं, शेअर करणं. शेअर करणं म्हणजे लादणं नाही. कुठलीही गोष्ट समाजावर लादायची नसते,
समाजाला फक्त शहाणं करून सोडायचं असतं, एवढंच एखादा काउन्सिलर म्हणा किंवा एखादा मित्र म्हणा, सखा म्हणा हे सांगू शकतो. कारण ऐकायचं नाही, मला 2 कान आहेत, आपल्याला एकच तोंड असतं, म्हणजे ऐकणारे जगात जास्त लोक आहेत. आणि 2 कान म्हणजे एका कानाने ऐकायचं आणि दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं, असे बरेच राजकारणी म्हणत असतात. जे आपल्याला फायद्याचे आहे तेवढंच ऐकायचं आणि लोकांच्या फायद्याचे ते विसरून जायचं, असे बरेच राजकारणी लोक असतात, समाजकारणी असतात. बोलताना म्हणता आम्ही 90% समाजकारण करतो आणि 10% राजकारण करतो. मग टीव्हीवरती राजकारणी लोक किती वेळा दाखवली जातात आणि ते खरंच समाजकारण करत असतात का, ह्याचे पुरावे त्यांनी टीव्हीवर द्यावेत. म्हणजे लोकांना कळलं की तुम्ही बोलताय त्याला काही अर्थ नाहीये. बिकॉज इन सायकोलॉजी इट इज सेड दॅट वर्ड्स मे लाय बट ॲक्शन्स नेव्हर लाय. मी समजा म्हणलं मी 95% समाजकारण करतो आणि 5% मी राजकारण करतो आणि रोज येऊन एकमेकांच्या उरावर बसलेले आहेत, रोज येऊन एकमेकांच्या विरुद्ध बोलतायत. ह्यानी काय केलं नाही मीच केलं, त्यांनी काय केलं नाही मीच केलं, हे तू मय करत असतात. मग हे समाजकारण आहे का? लोकांना ह्याच्यामध्ये इंटरेस्ट तरी आहे का? मग लोकसंख्या वाढत चालली जर असेल, तरुण पिढी जर वाढत असेल, तर किती मतदान व्हायला पाहिजे होतं की नाही मित्रांनो? मी समजा बोलतो ते सगळं असं गृहीत धरा, 1 मिनिट, सगळं माझं बोलणं खरं नाहीये, तुम्हाला नाही पटलं हरकत नाही, आमची त्याला पण तयारी असते. कारण आम्ही फक्त शेअर करणारी माणसं आहोत. आम्ही कोणालाही दुखवणारी माणसं नाही. आम्ही लोकांना सुखावण्यासाठी, आम्ही लोकांना आनंद देण्यासाठी आहोत. आम्ही लोकांना यूट्यूबवरती या तुम्ही बघा, फक्त चॅनल बघत बसू नका, कारण ते प्रायोजित चॅनल असतात. यूट्यूबवरती प्रत्येकाचा यूट्यूब प्रत्येक माणूस टाकत असतो, म्हणून इंडिव्हिज्युअल माणूस कधी साधारण खोटं बोलत नाही. खोट्या प्रसिद्धीसाठी तो थोडे दिवस खोटं बोलू शकेल, पण कालांतराने त्याचा जे बोलणं असतं ते तो नंतर म्हणतो, नाही मी चुकून असं बोलून गेलो होतो, मला तसं काही बोलायचं नव्हतं. म्हणजे याला म्हणतात मराठीमध्ये पश्चात्ताप. पश्चात्ताप म्हणजे काय? जे मागून ताप होतो त्याला म्हणतात पश्चात्ताप. पश्चात्ताप, प्रायचित्त. मराठी बोलायला शिका मित्रांनो. मराठी खूप प्रभावी भाषा आहे. हिंदी पण आहे, इंग्लिश पण आहे. माझ्या सगळ्याच भाषांवर माझं प्रेम आहे, पण पहिलं प्रेम माझं मराठी आहे. कारण मी मराठी माणूस आहे. मी महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जन्मालो आहे. ही संतांची भूमी आहे, ही कर्माची भूमी आहे, हे विद्याचं माहेरघर आहे. अशी भाषणं आपण ऐकत असतो. बरेचसे पुढारी असं बोलत असतात, पण त्यांच्या वैयक्तिक जीवनात ते तसे असतात का, ह्याचा त्याने अभ्यास करावा. बोलायला काहीच हरकत नाही, भाषण ठोकायला काहीच हरकत नाही मतं मिळवण्यासाठी, पण मतं मिळाल्यानंतर तसं ते वागतात का? त्याच्यातले किती टक्के ते लोकांना देतात का 5 वर्षामध्ये? 5 वर्ष निवडून आल्यानंतर तुम्ही परत 5 वर्षांनी येणार असाल मतं मागायला, तोपर्यंत तुम्ही काय काय केलं ह्याचा अहवाल तुम्ही 3-3 महिन्यांनी देता का? तुम्ही प्रायव्हेट कंपनींना दर 3 महिन्यांनी तुम्ही शेअर मार्केटमध्ये जेव्हा गुंतवता तेव्हा त्यांना अहवाल मागवता, त्यांचं स्टेटमेंट बघता, त्यांचं इन्कम टॅक्स रिटर्न बघता, त्यांचं प्रोग्रेस बघता. पण राजकारण्यांसाठी कुठे काय आहे? राजकारण्यांसाठी कुठलाच प्रोटोकॉल नाही का? जी जनता आपला वेळ वाया घालून एवढ्या मोठ्या रांगेत उभा राहून व्हीलचेअरवर बसून तात्काळ उभे राहतात, आपलं आधार कार्ड, पॅन कार्ड, वोटर आय डी कार्ड, 50 गोष्टी घेऊन येत असतात, आपलं लिस्टमध्ये नाव तरी आहे की नाही, एवढ्या सगळ्या कटकटीतनं ते 10 ते 5 या वेळामध्ये दर 5 वर्षांनी, दर 3 वर्षांनी, दर 2 वर्षांनी महानगरपालिकेची निवडणूक आहे, ग्रामपंचायतची निवडणूक आहे, लोकसभेची निवडणूक आहे, विधानसभेची निवडणूक आहे आणि अजून कुठले छोट्या छोट्या पोटनिवडणुका आहेत. कोणी माणूस गेला, काही झालं तर पोटनिवडणुका लागतात. म्हणजे किती वेळा माणसाला लाईनीत उभं करतात, किती वेळा त्याला मतं द्यायला लावतात आणि त्याच्याच उरावर बसतात. आणि त्याला जे हवं आहे ते तुम्ही देता का, हे प्रत्येक प्रतिनिधींनी स्वतःला विचारायला पाहिजे. कुठल्याही राजकीय पक्षाचं नाव मी घेणार नाही, कारण लोकांना कळून चुकलेलं आहे की आपला जो उमेदवार आहे ना तो महत्वाचा आहे, पण तो उमेदवार जर सकाळी इकडे, दुपारी इकडे, संध्याकाळी तिकडे, रात्री तिकडे, त्यालाच माहीत नसतं की तो कुठल्या पार्टी पक्षामध्ये जाणार आहे, तर लोकांचा विश्वास कमी कमी होणार नाही का?
का वाढेल, का तेवढाच राहील, का तो ह्याच्यापासून फारकत घेईल, का तो मतदानच करणार नाही. आता बघा 50%च्या वर जर मतदान होत नसेल तर ह्याचा अर्थ निम्म्या लोकांना राजकारणात काही इंटरेस्ट नाही असाच अर्थ होतो. नन ऑफ द अबव हे जे आहे नोटा लावल्यामुळे काय अर्थ होतो की आम्हाला कोणीच नको आहे. मग उरलेले जे 50% लोक आहेत किंवा 56% लोक आहेत किंवा अजून 40% लोक आहेत, समजा 60% मतदान झालं तर 40% लोकांना राजकारणच नको आहे. म्हणजे नोटा सुद्धा नको आहे. नो नोटाची मतं आहेत ती मित्रांनो. त्यांना नोटा पण नको आहेत, त्यांना राजकारणीच नको आहे. मग त्यांना काय हवंय? त्यांचा कधी सर्वे केला? मीडियाने सर्वे करावा, पत्रकारांनी सर्वे करावा की जी लोक मतं देतच नाहीयेत ते का मतं देत येत नाहीयेत. त्यांना गावाला जायचं होतं म्हणून ते मतं देत नाहीयेत, त्यांना कुठलाच राजकारणी नको म्हणून ते मतं देत नाहीयेत, का त्यांना राजकारणच नको म्हणून ते मतं देत नाहीयेत, का त्यांना काही इंटरेस्ट नाही म्हणून ते मतं देत नाहीयेत, का त्यांना वेळ नाही म्हणून ते मतं देत नाहीयेत, का त्यांना काहीच इंटरेस्ट नाही म्हणून ते मतं देत नाहीयेत. ते मतं का देत नाहीयेत याचा विचार करायला पाहिजे. सर्वे कसला होतो? या कास्टची इतकी मतं, त्या क्रीडची इतकी मतं, त्या धर्माची इतकी मतं, मुसलमानांची इतकी मतं, हिंदूंची इतकी मतं. आपल्याकडे हिंदू, मुसलमान आणि कास्ट का रिलिजनला फार महत्त्व आहे. प्रत्येक मीडिया त्याचं अनालिसिस करतं. हिची एवढा वोट बँक, ह्याची एवढी वोट बँक, ह्याची एवढी वोट. म्हणजे मीडियाच तर हे अजून प्रसारित करत तर नाही ना. आपण म्हणतो आपल्या संविधानामध्ये, आपल्याकडे संविधान आहे मित्रांनो, त्या संविधानात सगळं काही लिहिलेलं आहे. मी तुम्हाला वाचून दाखवतो. हे जे संविधान आहे ना, त्या संविधानात सगळं काही लिहिलंय मित्रांनो. आता कसं असतं की हे पुस्तक आहे संविधान, द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. 98व्या सुधारणेपर्यंत अद्यावत ऑगस्ट 2014 पर्यंत फेरबदल केल्याबद्दल भारताचे संविधान, कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. ओके, ह्याच्यामध्ये काय काय लिहिलंय की किती याच्यामध्ये भाग आहेत. भारताचे संविधान हे कशासाठी आहे याच्यामध्ये तुम्हाला बेसिक सांगतो की संघराज्य आणि राज्यक्षेत्र, नागरिकत्व, मूलभूत हक्क, त्याच्यानंतर समानतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, शोषणाविरुद्ध हक्क, धर्मस्वातंत्र्याचा हक्क, सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क, त्याच्यानंतर विवक्षित कायद्याची व्यावृत्ती, संविधानिक उपाययोजनाचा हक्क, राज्य धोरणाची निदेशक तत्व, मूलभूत कर्तव्य, संघराज्य. त्याच्यामध्ये काय दिलंय की राष्ट्रपती, उपराष्ट्रपती काय काय अधिकार आहेत, ड्युटीज अँड राईट्स, सरकारी कामकाज चालवणं, सर्वसाधारणपणे असं सगळं दिलेलं आहे. त्याच्यामध्ये अजून काय काय, कामकाज चालवणं, सदस्यांची अपात्रता, वैधानिक कार्यपद्धती, वित्तीय बाबींमधील कार्यपद्धती, सर्वसाधारण कार्यपद्धती, राष्ट्रपतींचे वैधानिक अधिकार, असं सगळं सगळं व्यवस्थित लिहिलेलं आहे. तुम्ही ते पुस्तक जरूर वाचा. ते पुस्तक विकत घ्या आणि एकमेकांना गिफ्ट द्या. त्या पुस्तकाची किंमत साधारण मी सांगू शकतो किती आहे, वाचून बघतो की 200-400 रुपयाला असेल. आपण एखादा बुके देतो मित्रांनो, तो बुके सुद्धा 200-300 रुपयाचा असतो. आता या पुस्तकाची किंमत आहे 300 रुपये, बरोबर आहे. भारताचे संविधान 300 रुपयाला तुम्हाला किती पानी पुस्तक मिळतंय? साधारण 400 पानी पुस्तके. म्हणजे एका पानाला 1 रुपया सुद्धा त्यांनी घेतलेला नाही. आपल्याला झेरॉक्स काढायला सुद्धा 2 रुपये खर्च येतो. मग पुस्तक फार महाग आहे असं मला वाटत नाही. राज्यपाल आहे, मंत्री परिषद, राज्याचा महाधिवक्ता, सरकारी कामकाज चालवणं, राज्य विधानमंडळ, राज्य विधानमंडळाचे अधिकारी, कामकाज चालवणे, वैधानिक कार्यपद्धती, असं सगळं सगळं याच्यामध्ये जवळजवळ 50 गोष्टी लिहिल्या. जी सगळं वाचत बसत नाही, खूप वेळ जाईल. म्हणजे मग आपला भारत देश कसा बनला, राज्य कशी बनली, राज्यामध्ये कुठले कुठले विषय आहेत, ह्याच्यावर सगळे पुढारी बोलत असतात. पण प्रत्यक्ष जे काम आहे ना ते फार कमी होतं. म्हणून प्रत्येक नागरिकांनी राजकारणामध्ये भाग घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. आता भाग घ्यायला पाहिजे म्हणजे काय करायचं? आपल्याकडे पॉलिटिकल पार्टी म्हणजे तुम्हाला जावंच लागेल. आपल्याकडे लोकशाही आहे. लोकशाही म्हणजे तुम्हाला पार्टी पॉलिटिक्स आहे, पक्ष आहे, पार्टी आहे. तुम्हाला पार्टी जॉईन केल्याशिवाय तुम्हाला काही कोणी विचारणारच नाही. कारण आपण बघतो की 50 जरी लोक उभे असतील लोकसभा विधानसभेला तरी 1-2च पार्ट्यामध्ये चुरस असते, 1-2 किंवा 3 पार्ट्यामध्ये.
त्यामुळे त्यापैकीच कोणीतरी निवडून येणार असतो. मग उमेदवार कोणी का असो, पार्टी 2-3च मेन असतात. त्याच्यामुळे तुम्ही एका पार्टीमध्ये जॉईन करा आणि मग जॉईन केल्यानंतर तुम्हाला कळेल की राजकारण काय आहे, समाजकारण काय आहे. ह्याच्यासाठी तुम्ही जॉईन करा. तुम्हाला काही फार पुढारी व्हायचं म्हणून नाही. पण तुम्हाला हे कळेल, कुठली पार्टी जेव्हा तुम्ही जॉईन करता ना, तेव्हा तुम्हाला काहीतरी कळायला लागतं. तुम्ही आंदोलनं करायला लागतात. तुम्ही घटनेचा अभ्यास करायला लागतात. तुम्ही कार्यकर्त्यांच्या बरोबर राहता, पुढाऱ्यांबरोबर राहता. मग ते तुम्हाला सूचना करतात, की काय केलं म्हणजे आपल्याला निवडणुका जिंकता येतात. बूथ 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 प्रमुख म्हणजे काय? बूथ कसं तयार होतो? बूथाची रचना कशी असते? एका बूथमध्ये किती लोकं असतात? तिथे कसं कार्ड मिळतं? तिथे काय काय करावं लागतं? ईव्हीएम कसं काय बघायचं? कशी तपासणी करायची? तुम्हाला ईव्हीएम मशीनबद्दल माहिती मिळायला लागेल. तुम्हाला सामान्य ज्ञान होईल. तुम्हाला खूप गोष्टी कळतील. म्हणजे मग तुमचा जो राग आहे ना, की ईव्हीएम हॅक होतं, अमुक होतं, तो निघून जाईल. ईव्हीएम जर हॅक व्हायला लागलं, तर तिथे लगेचच आरडाओरडा होतो आणि तिथे ते बंद पडतो बूथ. त्याच्यामुळे ईव्हीएम हॅक होत नाही. एखाद्यामध्ये झालं असेल, तर त्याच्यावरती कारवाई केली जाते. ठीक आहे? असं असतं. त्यामुळे सगळ्या गोष्टी आपल्या एस-सीने सांगितलेल्याच आहेत, की ईव्हीएम हॅक होत नाही. जिथे झालेलं आहे तिकडे चौकशी होऊ शकते आणि तिथला प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. आपल्याकडे सगळी यंत्रणा अद्ययावत आहे, टेक्नॉलॉजी आहे, सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, प्रिंटिंग आहे, सगळं होतं. फक्त काय होतं की काही काही ठिकाणी रिमोट एरियाजमध्ये एवढी व्यवस्था नसते, तेवढा निधी नसतो, तेवढी व्यवस्था नसते, तेवढं मॅनेजमेंट नसते, तेवढी माणसं पण नसतात आणि तिथपर्यंत मीडिया पण पोहोचत नाही. काही 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 लोक अफवा पण पसरवत असतात. अशा बऱ्याच गोष्टी होत असल्यामुळे असे आपल्याला बघायला मिळतात. आता मी बघा कुठल्या कुठल्या गोष्टींवर बोललो, व्हॉइस ओव्हरवर बोललो, सिंगिंगवर बोललो, ॲक्टिंगवर बोललो, मॉडेलिंगवर बोललो, पॉलिटिक्सबद्दल बोललो. या सगळ्या लोकांशी संबंधित असलेल्या गोष्टी मी बोलतो. त्यामुळे माझा चॅनल जास्त लोक बघावेत. कारण मला सगळ्याच विषयाची आवड आहे. आवड असणं महत्त्वाचं आहे मित्रांनो. आपल्याला जर आवड असेल तर आपली निवड योग्य असते आणि आपली आवड आणि निवड योग्य असली तर आपल्याला यश फार लांब नसते. यश म्हणजे काय आणि अपयश म्हणजे काय? यश आणि अपयश हे एकाच नाण्याचे दोन बाजू आहेत मित्रांनो. हेड्स अँड टेल्स. हेड्स आणि टेल्स. एक असतं डोकं, एक असतं एंड, शेपूट. त्याच्यामुळे काय असतं की कधी आपल्याला यश मिळतं, कधी अपयश मिळतं. ऊन आहे म्हणूनच सावली आहे मित्रांनो. जर ऊनच नसतं तर तुम्हाला सावली दिसली असती का? नसती दिसली. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी ऊन, सावली, विणते जाळी. आपण जेव्हा एका झाडाखाली उभा राहतो, तेव्हा आपल्याला जमिनीवरती आपल्याला एक जाळी दिसते. त्याच्यामध्ये काही ठिकाणी ऊन असतं, काही ठिकाणी सावली असते. ऊन आहे म्हणून प्रकाश आहे म्हणून सूर्यप्रकाश इतकं स्वच्छ आहे, की सूर्य आहे म्हणून आपण आहोत. सूर्य नसतं तर आपण जगूच शकलो नसतो. कारण त्याच्यामधनं क्लोरोफिल तयार होतो आणि झाडं थकतात आणि त्या झाडांमधनं आपल्याला सगळा भाजीपाला मिळतो, फळं मिळतात आणि आपलं आयुष्य आपण जेवण करतो, नाश्ता करतो, चहा करतो आणि आपण ऑक्सिजन घेतो, पाणी पितो. त्याच्यामुळे आपण जिवंत आहोत. आपण जिवंत आहोत सूर्यामुळे. आपण जिवंत आहोत झाडांमुळे. आपण जिवंत आहोत ऑक्सिजनमुळे. पण हवेमध्ये 100% ऑक्सिजन आहे का? नाहीये. पण त्या ऑक्सिजनची लेव्हल हळूहळू कमी व्हायला लागली. म्हणजे मी एन्व्हायरमेंटबद्दल बोललोय. पीपल अँड ब्लॉग्स ह्याला म्हणतात. जसं आपलं YouTubeमध्ये ऑप्शन आहे पीपल अँड ब्लॉग्स, म्युझिक, कॉमेडी. सगळ्यात जास्त TRP मिळतो YouTubeबद्दल बोलण्याबद्दल. म्हणून मी YouTubeबद्दल पण बोलणार आहे. YouTube हा जी संकल्पना आहे ना, YouTubeवर टाकलं, YouTubeवर आपण सर्च करतो बघा मित्रांनो. आपण Google Chrome ओपन केलं, Googleला आपण जर ओपन केलं, तर तिथे आपण शोधतो. मला काय हवंय? मला गाणं शिकायचंय. मला गाणं शिकवायचंय. मला आज काय रिझल्ट लागला पॉलिटिक्स याचा मला रिझल्ट आपण शोधतो ना, वी आर सर्चिंग ऑन गुगल. हे जे सर्चिंगचे जे कीवर्ड्स असतात ना, त्याच्यामुळे ते तयार होतं सगळं ॲनालिटिक्स. आणि मग आपण जे शोधत असतो ना, आपण जे बघत असतो तसंच आपल्याला जग दिसायला लागतं. हे जसं अध्यात्मामध्ये सांगितलं आहे तेच गुगलमध्ये काहीही फरक नाही मित्रांनो. मित्रांनो गुगल म्हणजे काय? गुगलमध्ये जे सांगितलं गेलंय ते सगळं अध्यात्मामध्ये पण सांगितलं गेलंय. मी अमुक अमुक प्रकारची माझी आवड निर्माण झाली की गुगलला कळतं की तुम्हाला हे आवडतं आणि तुम्हाला तेच व्हिडिओ समोर यायला लागतात. म्हणजे ते किती आपली काळजी घेतात हे तुमच्या लक्षात येईल. गुगल आपली काळजी घेतो, यूट्यूब आपली काळजी घेतो. आपण पण यूट्यूबची काळजी घ्यायला पाहिजे. आपण असंच कंटेंट टाकायला पाहिजे की लोकांना आवडायला तर पाहिजे. ते बिचारे लाईक करतात म्हणजे त्यांना आवडतं असं होत नाही आणि लाईक करून शेअर करतात तेव्हा त्यांना आवडलं असं होऊ शकतं. कारण शेअर जेव्हा करतो स्वतःच्या फेसबुकवर, इंस्टाग्रामवर, तेव्हा तो विषय वेगळा असतो. लाईक करणं त्याच्यापेक्षा कमेंट करणं. जर कोणी कमेंट केली
तर तो त्यांना चॅनल नक्कीच आवडला आहे, हे मी तुम्हाला सांगू शकतो. पण लाईक केलं तर नाही, कारण त्याच्यामध्ये डिसलाईक बटन पण आहे ना. असा विषय आहे मित्रांनो, की सायन्स आहे. गुगल इज अ सायन्स, यूट्यूब इज अ सायन्स, टेक्नॉलॉजी इज अ सायन्स, आणि सायन्स कॅनॉट बी डिनाईड. शास्त्र आहे ते. शास्त्र तुम्ही नकारू शकत नाही. हे इंटरनेट आहे. आता एखादा म्हणेल मी यूट्यूबवर व्हिडिओ टाकतोय, मला काय मिळालं? मला काय मिळावं म्हणून नाहीये, हे एक माध्यम आहे. तुम्हाला पण मिळेल, मला पण मिळेल, सगळ्यांनाच मिळेल, हाच विचार टेक्नॉलॉजीचा असतो. टेक्नॉलॉजी कशाला आली आहे? माणसाला शहाणं करून सोडण्यासाठी, वेडा करून सोडण्यासाठी नाही. चुकीची माहिती प्रसारित करून काय फायदा आहे? तुम्हाला काही काळ प्रसिद्धी मिळेल, तुमचे व्ह्यूज वाढतील, तुमचे शेअर वाढतील, तुमच्यामध्ये मोनेटायझेशन वाढेल, तुम्हाला $4 जास्त मिळतील. पण 83-84 रुपये म्हणजे $1 आहे मित्रांनो. 1200 व्ह्यूज मोठ्या चॅनलला मिळून तुम्हाला $1 देण्यात येतो. 1 लाख व्ह्यूज मिळून छोट्या छोट्या आपल्या शॉर्ट यूट्यूबवर तुम्हाला $1 मिळतो, म्हणजे 83 रुपये. म्हणजे 1 लाख लोक जेव्हा बघतात तेव्हा तुम्हाला 83-84 रुपये मिळतात. तुम्ही जर एक दिवस काम केलं कुठलं बिगारी म्हणून, तरी तुम्हाला $1000 एकाच दिवसात मिळतात. जे तुम्ही अख्खं वर्षभर कष्ट करून सुद्धा तुम्हाला 83 रुपये देण्यात येतात. म्हणजे काय फार मोठं देतात का? फार मोठं इन्कम आहे का? 1 लाख लोकांनी जेव्हा बघितलं तुमचा व्हिडिओ, तर तुम्हाला कमीत कमी $500 तर द्यायला पाहिजे की नाही? $1000 तर द्यायला पाहिजे. पण ते मिळतात 84 रुपये. याचाच अर्थ असा की जाहिरातीचा रेट खूप कमी आहे. गुगल आणि युट्यूबला इन्कम कमी आहे, म्हणून तुमचं पण इन्कम कमी आहे मित्रांनो. म्हणजे हा फावल्या वेळात करायचा कार्यक्रम आहे. हा फुल टाईम जॉब, खूप पैसे मिळवणार आहे, आणि खूपच म्हणजे तुम्ही नोकरीधंदा सोडून द्या आणि युट्यूबवर व्हिडिओ टाकत बसा, असं काही मला वाटत नाही. आणि काय होतं की कधी कधी युट्यूब मॉनिटाईज करतो, कधी कधी युट्यूब मॉनिटाईज बंद करून टाकतो. कारण तुम्ही जर त्यांचे नियम पाळले नाही मित्रांनो, इफ यू डोंट फॉलो द रूल्स ऑफ द युट्यूब, यू यू you broadcast whatever you want, whatever you say, but what about the people who are watching your videos? I can talk English, I can walk English, I can laugh English, because English is very nice language. YouTube is very nice medium to broadcast your thoughts. I'm sharing my thoughts. Okay. And those who like my thoughts, they will watch my videos. Those who will not like, they will leave my channel. Because what happens that we know, we cannot compel people to look my videos. So I'm not shouting or screaming, okay? Many people on the YouTube are screaming and shouting and making so much impossible faces that people get irritated. You are not here to irritate people. You are not to confuse people. You are to counsel the people. You are to guide the people. How to do these things, how to do these things. How to upload the videos on the YouTube, what to speak, how, when to upload. The maximum time you can say prime time is 12 to 3 or 6 to 9, as they say. Because at that time people are in the recess, in the middle time, in the lunch time, 1 to 3, or after the office gets over after 6 o'clock. So the prime time is 5 to 5:30 to 7:30. When the person comes from the office to the home, he has some time to search on the Google on the. But what about the small? What is your target? You should understand the analytics. How many women are looking at your video? How many men are looking at your video? How many women will look? Means you have to upload the cooking recipes. If you want to attract the men, you have to upload the financial things. How to grow money, how to invest, how to do financial investment, where to invest, why to invest, and how to invest. Which shares are trending, which videos are trending, how to sing, how to live happily, how to remove the stresses from the body, how to stay healthy, to learn yoga, teach yoga, like that. So every person has some different motive in their life. You cannot compel the people to look at all your videos, but your video should be such that at least 40% people will again return to your videos, okay? Suppose 100 people are looking at your video, 100 views are there. Out of that 100, at least 30 to 40 people should return to your videos, okay? Means he should feel that like coming back to your videos because they liked your videos. They liked your style. They liked your language. They liked your diction, and they liked your pronunciation. They liked the quality of the voice and the quality of the videos. They may not see your face. See,
Nobody is looking so beautiful. All are not peacocks, okay? They are not deers. So every person is not having a beautiful face, but he has a beautiful voice, sweet voice, and the nice way to describe the things, to narrate the things, to narrate the story. And people should be engaged in the videos because you don't give any time to think for the people what you are going to speak in the next line. Even I don't know what I'm going to speak. That is the essence of YouTube because we speak on our topics. Which topic you like, you just tell me in the comment. Anyone wants to have the conversation between these things. मला मराठी आवडतं, हिंदी आवडतं, English आवडतं. You can comment on my YouTube channel because the comments are very important. If you comment, then only I will come to know what you want else. If you don't want anything, if you see that, okay, all the topics are covered, you can say, thanks for sharing the all comments. I like this video. So at least I will come to know what to take the next subtopic because this is an unending process. This is a daily process. Every day we have to learn something, we have to teach something, we have to share something, whatever comes to our mind. तो मैं हिंदी में भी बात करता हूँ, बहुत सारे चैनल हैं वो हिंदी में भी बात करते हैं, इंग्लिश बात करते ही नहीं है क्योंकि I will not reach all the corners of the world. If I speak in Marathi, how many people will come to see my video? If I talk only Hindi, only the north people will come to my Bihar, UP, Punjab, Jammu and Kashmir. These people will see my videos. On some parts of Maharashtra, what about the Kannada, Telugu, Tamil? They know only English. So we have to speak in English also. We have to speak English because English is a universal language all over the world. Even we get the jobs in India because you know how to speak English, how to learn English, how to teach English. Because English, that is called in Marathi Ingraji. In Marathi, we don't say English, we say Angrezi. Because ये अंग्रेज का ये language है. तो अंग्रेज यानी English people from UK, London, England. So US and UK, their language is English, okay? And in India, Hindi. हिंदी है हम, हिंदी है हम, हिंदी है हम, वतन है ये गुल सिता हमारा, हमारा सारे जहां से अच्छा हिंदोस्ता हमारा, हम बुलबुले हैं इसकी ये गुल सिता हमारा, हमारा सारे जहां से अच्छा. ऐसे हम गीत गाते हैं. हमारे देश में बहुत सारे स्वतंत्र सेनानी हो गए हैं, फ्रीडम फाइटर्स हो गए. They have given the freedom to India from the East India Company. Now all countries, all nations have become stronger and stronger. They have all these fighters, Rafales, and all these things they have. They have reached the moon also. Chandrayaan, India has made Chandrayaan. So we are tremendously improving in the technology. But what about the psychological effects on the minds of the people? That I am stressing more in these videos. More and more courses are running in the colleges, psychology or psychopathology, or you can say psychotherapy, counseling, you can say um, psychologically what things people think. Because politics means psychology. Politics means people. The P, politics P, people P, police P. In English, the translation of police is Janarakshak. These are all are English words. These are not our words. Okay, Rakshak, Dal, Rapid Action Force. We have. We have army, we have navy, we are air force. So all our nation is very, very good and they are well equipped to face the challenges in the world. The only challenge is today is apart from the national defense and all these things, the main thing is the global warming. If someone is burning the leaves in somewhere, the burned heat and that smoke and that dust is going all over the world, okay? If something happens in the neighboring countries, त्याचे परिणाम आपल्या देशावरती होतात किंवा आपल्या देशात जर काय झालं तर दुसऱ्या देशात परिणाम होतात. That's why it is called external affairs.
What is the work of external affairs minister? What is the work of prime minister? What is the work of Rashtrapati? Everybody should know or not know. People don't know their duties and responsibilities, so they are not aware. Once they leave the college and the school, they forget everything and they are indulged in the business, job, loans, taking flats, paying their dues, paying their premiums, and just keep on paying and getting income and paying the bills. So common man is, what happens is, the politicians, what they do, they keep the common man engaged. There are so many politicians who are very good also. They work unanimously, so our country is running nicely, nation. But not all of the politicians. काही जण संधी साधू असतात. जिकडे फायदा आहे तिकडेच पळताना दिसतात. चांगले पण आहेत, वाईट पण आहेत. But if I say this blog will become popular because if you enter politics, what will happen to you? Will anybody steal your job or steal your business? Ask the questions to yourself. If you join some party, what will happen in your life? आपके जीवन में क्या परिवर्तन होने वाला है? आपके तरफ लोग देखने के लिए ये इस पार्टी का है, ये उस पार्टी का है, ये इस आइडियोलॉजी का है, ये उस आइडियोलॉजी का है. लेकिन आज कोई भी किसी का आइडियोलॉजी अभी रह नहीं गया है. All are joining politics for business. All are joining politics for getting more and more money, for getting big chairs, to go to Delhi, to go to Vidhan Sabha, to go to Lok Sabha, to go become a sarpanch, become some leader. But these people are more dealers than leaders. So beware of these people. So you should join politics. If you don't join politics, you have no right to blame others. You cannot blame others unless and until you join politics. आपल्याला जर पोहायला शिकायचं असेल तर तुम्हाला पाण्यामध्ये उतरावंच लागेल मित्रांनो. पुस्तक होतं हाऊ टू स्विम नावाचं पुस्तक नसतं. असतं का? पोहायचं कसं याचं पुस्तक असतं का? मोबाईल कसा वापरायचं याचं पुस्तक असतो. हाऊ टू यूज द गॅडजेट्स, हाऊ टू यूज द स्मार्टफोन, हाऊ टू यूज द आयफोन, ह्याची पुस्तकं मिळतात मित्रांनो. पण पोहायचं कसं ह्याचं पुस्तक का नसतं? कारण पाण्यात उडी मारल्याशिवाय, नाकातोंडात पाणी गेल्याशिवाय तुम्हाला कधीच कळणार नाही की पोहायचं कसं किंवा पोहायचं कसं नाही. आम्हाला गावामध्ये आम्ही नदीमध्ये जेव्हा जायचो तेव्हा डबा लावायचो पाठीला आणि मग पोहायचो. म्हणजे डब्यामध्ये हवा असायची, डबा पाठीला बांधला की माणूस तरंगतो. इतकं सिंपल आहे. मग हळूहळू पोहता शिकता हळूहळू आमचे जे गुरु असतात ते डबा काढून टाकतात. हळू नाकातोंडात पाणी घ्यायला लागलं की आपण श्वास घ्यायला लागलो. श्वास भरला पोटामध्ये, पोट फुगवलं की तुम्ही तरंगता. इतकं सोपं आहे. पोहायचं म्हणजे काय नुसते हातपाय मारायचे नसतात. त्याच्यासाठी मोठा दीर्घ श्वास घ्या, मोठा श्वास घ्या. यू टेक अ डीप ब्रेथ. पोट फुगवा. म्हणजे पोट फुगवलं म्हणजे तुमचा पोटच एक डबा होऊन जाईल आणि त्या डब्यामुळे तुम्ही तरंगणार आहात मित्रांनो. त्याला म्हणतात बॉयन्सी. म्हणून तर आपण 10वी शिकतो ना मित्रांनो. आता मी परत शिक्षण क्षेत्रात घुसतोय, मी आरोग्य क्षेत्रात घुसतोय, मी सगळ्याच क्षेत्रात घुसणार आहे. आरोग्य क्षेत्र, मला पोहता येतं. अरे वा. एखादा म्हणेल तुला काय काय येतं? काय नाही, मी BCom झालं, इंजिनियर झालं, डॉक्टर झालं, पण मला नोकरी नाहीये. पण मला काय काय येतं हे तुम्ही लिहायला लागा ना. एक कागद घ्या आणि मग फरक बघा. तुम्हाला काय काय येतं, तुम्ही काय काय करू शकता. अरे मला पोहता येतं, मग मी पोहण्याचं ट्रेनिंग का देऊ नये बरं? हा पण एक व्यवसाय होऊ शकतो की नाही. नोकरी करा. तुम्ही स्विमिंग टँकला विचारा, कधी गेला विचारायला? काहीच नोकरी नाहीये, पण तुम्ही उत्तम पोहताय, तुम्हाला बक्षीस मिळालंय 10वी-9वी मध्ये, तुम्ही पहिले आलेला, तुम्ही विसरला. जाऊन बघा जरा शाळेची प्रशस्ती पत्रक. तुम्ही कबड्डी खेळला होता, तुम्ही हॉकी खेळला होता, तुम्ही फुटबॉल खेळला होता, तुम्ही स्विमिंग केलं होतं, तुम्ही पोहला होता. तुमचा पहिला, दुसरा, तिसरा नंबर आला असेल, तुम्ही चांगलं पट्टीचे पोहणारे असाल, तर तुम्ही स्विमिंग कोच का नाही होऊ शकत? तुम्ही खेळामध्ये पुढे असाल तर आपला देश खूप पुढे चाललाय, तुम्ही खेळाचे कोच का नाही होऊ शकत? तुम्ही कधी प्रयत्न केलाय, कधी कोणाला अप्रोच केलाय? बालेवाडीला जा पुण्यामध्ये, इकडे बरेचसे स्विमिंगचे टँक असतात, बऱ्याचशा गोष्टी अशा असतात. तुम्ही चांगले ब्युटी पार्लरमध्ये पण तुम्ही थेरपिस्ट होऊ शकता, ब्युटिशियन होऊ शकता, किंवा फिल्म लाईनमध्ये तुम्ही कॉस्मेटिक तुम्ही मेकअप करता. आम्ही तर काय मेकअप करत नाही, पण ज्या लोकांना सिरियलमध्ये काम करायचं असतात त्यांना इतकं मेकअप करावं लागतं की 4-4 तास मेकअपच करत बसतात.
त्याच्यामुळे त्यांचा दिवस कसा जातो त्यांना कळत नाही. अतिशय कंटाळवाणं काम आहे ते ब्रेकअप करणं आणि मेकअप करून घेणं. जसं आपण डेंटिस्टकडे जातो ना मित्रांनो, डेंटिस्टचं काम सगळ्यात अवघड आहे. आणि जो डेंटिस्टकडे जातो तो करून बसतो 2-2 तास. खरंच कंटाळवाणं काम आहे. पण ते करावं लागतं. अशा कितीतरी गोष्टी आपण मनाविरुद्ध करत असतो, कराव्याच लागतात. आपले दात दुखायला लागले की आपण दातांच्या दवाखान्यामध्ये जातोच जातो. अशा अनेक गोष्टींवरती मी बोलत राहणार आणि ते तुम्ही ऐका. तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका. तुमचाच तोटा होईल, माझा पण तोटा होईल. त्यामुळे आपल्या दोघांनाही फायदा व्हावा. व्ह्युअर्स अँड यूट्यूब लॉन्चर्स, यूट्यूब मार्केटर्स, यूट्यूब ब्रॉडकास्टर्स. आता मी लाईव्ह पण करणार आहे. लाईव्हमध्ये मी काय करायची इच्छा आहे तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा की प्रशांत जी मुझे लाइव में ये चाहिए, प्रशांत जी मुझे लाइव में म्यूज़िक सीखना है, प्रशांत जी मुझे लाइव में काउंसलिंग चाहिए, मुझे ये इस टॉपिक पे चाहिए, मेरा भांजा है उसको ये हो रहा है, इसको वो हो रहा है. You can just comment, you don't tell your story, you don't share your personal life, but you can just share the subject कि मुझे भाई डिप्रेशन के बारे में सुनना है. व्हाट इज डिप्रेशन, कैसा होता है, कैसे उसको ओवरकम करना है, हाउ टू ओवरकम स्ट्रेस. Okay, so yes, you can share one word. I want a live video on this. I want a live video on harmonium. I want a live video on the tabla. तो मुझे पता चलेगा कि कौन सा लाइव करना है. नहीं तो मैं अपने हिसाब से करूँगा. आपको पसंद आए ना आए पता नहीं, इसलिए मैं आपके फीडबैक ले रहा हूँ, आपसे सजेशंस चाहता हूँ. बिकॉज यू आर आवर ब्रेड एंड बटर एंड यू आर आवर व्यूअर्स. सबसे प्रिय हमारे व्यूअर्स ही होते हैं. यूट्यूब को बहुत बहुत थैंक्स. यूट्यूब का जो स्टूडियो है वो इतना अद्ययावत है. उसमें सब कुछ लिखा होता है कि कैसे मोनेटाइजेशन होता है, कैसे नहीं होता है. क्या वीडियो डालोगे तो मोनेटाइजेशन होगा, क्या वीडियो डालोगे तो मोनेटाइजेशन नहीं होगा. मोनेटाइजेशन यानी क्या, मोनेटरी, मनी. सो मनी इज द रूट ऑफ ऑल एविल. एक ऐसा इडियम है, फ्रेज है. बट यू कैनॉट लिव विदाउट मनी. You cannot, with I say, we cannot live without water. We cannot live without food. We cannot live without medicine. We cannot live without doctors. We cannot live without engineers. We cannot live without a house. We cannot live with the shelter. The food, clothing, and shelter. These three things are important. We cannot live without food, shelter, and clothing. We have to wear clothes, yes. We require food, yes. We require purified water, yes. We also require water for watering the plants, for cleaning our two-wheeler, four-wheelers, cycles, bicycles, everything. Where you need water, everywhere you need water. But water has become scarce day by day. Because of global warming, too much temperature, water is getting evaporated in the atmosphere. And again, the rain is falling where the rain is not required, and rain is not falling where rain is required. So, asamanata, asamatol, imbalance of the nature is going on. Global warming is going on. After a few decades, the world will vanish, and we will not be there. So, what is going to happen in? Do anyone know what is going to happen after 50 years? Does anybody know what is going to happen after 100 years? Nobody knows. That's the thing, that is the challenge, and take it as an opportunity. Embrace the challenge as the opportunity. ही संधी आहे मित्रांनो. जे प्रॉब्लेम आहेत तेच संधी आहेत असं गृहीत धरा. म्हणजे ते तुम्हाला प्रॉब्लेम वाटणार नाहीत, इश्यूज वाटणार नाहीत. हे लक्षात ठेवा. तुम्ही स्वतः काय करताय याला सगळ्यात जास्त महत्त्व द्या. लोक काय करतात ते तर बघाच तुम्ही, पण त्यांचं अनुकरण करू नका. तुमच्या मनाला पटलं तरच तुम्ही करा, तुम्हाला भावलं तरच तुम्ही करा, पण त्याच्यासाठी एक वेगळा वेळ द्या. एका वेळेला एकच काम करा. एक न धड 12 चिंध्या नको. एक व्यवसाय स्थिर ठेवा आणि मग मी करतो तसे उद्योग करा. यूट्यूबवरती तुमचं पूर्ण तुमचं जे रोजचा खर्च आहे घराचा तो चालणार असं समजू नका. तुमचा चॅनल जर मोनेटाईज झाला तर तुम्हाला पैसे मिळतील, पण तो डिमॉनिटाईज पण होऊ शकतो. जशी नोकरी एखादी लागते तशी नोकरी एखादी जाऊ पण शकते. एखादा बिझनेस खूप चाललेला असला तरी दुसरा बिझनेस पण करत राहा. एकाच व्यवसायावरती अवलंबून राहू नका. कारण काय असतं की थोडंफार तुम्ही घरातले 4-5 मेंबर असतात, यांचा उपयोग करून तुम्ही लघु उद्योग तयार करू शकता. थोडंसं काहीतरी किरकोळ व्यापार करा आणि वेगवेगळ्या ग्रुपमध्ये जाऊन तुम्ही शेअर करा. यूट्यूबवर शेअर करा.
YouTube सारखं माध्यमच नाही आहे, कारण तिथे सगळेजण तिथे तुमची जी माहिती असते, तुम्ही जे बोलता ते लोकांच्या फायद्यासाठी बोलताय का? तुम्ही काय तेढ निर्माण करत नाही ना. तुम्ही चांगलं बोलताय ना, मग YouTubeला काय प्रॉब्लेम नसतो. पण तुम्ही जर काही निगेटिव्ह कमेंट्स, निगेटिव्ह गोष्टी टाकत असाल, तर YouTube तुमच्यावरती ॲक्शन घेणार आणि तुमचा चॅनल डिमॉनिटाईज करून टाकतो. बरोबर आहे. त्यांचं काय, त्यांचे रूल्स आहेत, कम्युनिटी गाईडलाईन्स आहेत, स्टँडर्ड्स आहेत. ते तुम्हाला पाळावेच लागतील. तुम्ही कुठल्याही भाषेत बोला, YouTubeला कळतं. YouTubeला मराठी कळतं, YouTubeला हिंदी कळतं, मराठी कळतं, इंग्लिश कळतं. त्यांना सगळे अर्थही कळतात. त्यामुळे अशा भ्रमात राहू नका, की तुम्ही काही बोलाल आणि तुम्हाला भरपूर व्ह्यूज मिळतील आणि तुम्हाला पैसे मिळत राहतील, लोकं जाहिरात देत राहतील. लोकं जाहिरात देतात कधी? जेव्हा YouTube ॲग्री करेल. YouTubeचं तुम्ही पार्टनर होणार आहात ना, चॅनल पार्टनर. आता जेव्हा पार्टनर तुम्ही होता, तेव्हा पार्टनरशिपमध्ये जेव्हा तुम्ही जाता, तेव्हा तुम्हाला ते सगळे टर्म्स अँड कंडिशन्स, नियम आणि अटी लागूच असतात. T&C अप्लाय असं आपण लिहितो आपल्या वेबसाईटवर. तसंच YouTubeचं पण आहे ना, Facebookचं आहे, Instagramचं आहे. सगळ्या चॅनलचं, सगळ्या सोशल मीडियाचे काही रूल्स असतात. मग ते तुमचा व्हिडिओ म्यूट करून टाकतात, ट्रिम करून टाकतात, डिलीट करून टाकतात. असं होऊ शकतं. माझा पण एक व्हिडिओ त्यांनी डिलीट करून टाकला होता. चुकून माझ्या हातनं काहीतरी होऊ शकतं ना. त्याच्यावरती YouTube ॲक्शन घेतं आणि तो व्हिडिओ डिलीट करून टाकतं. काय हरकत नाही. आपण दुसरा व्हिडिओ काढायचा. मागे वळून बघायचं नाही. आपल्याच चुका सुधारायच्या. आपण त्या व्हिडिओमध्ये काय टाकलं होतं हे लक्षात ठेवायचं आणि पुन्हा तसे व्हिडिओ करायचे नाहीत. चांगलंच मटेरियल तुम्ही, चांगलं कंटेंट इम्पॉर्टंट आहे. हे लक्षात ठेवा. कारण तुमचं कंटेंट, तुमचे ॲनालिटिक्स तुमचे त्याच्यावरतीच होतात मित्रांनो. कंटेंट आणि कमेंट्स हे फार महत्त्वाचे असतात. कंटेंट चांगलं असेल तर कमेंट्स चांगले If you मिळणारच. like my तुमचं videos, अर्निंग्स पण please चांगलं do होणार not आहे. forget to हे लक्षात subscribe my ठेवा. channel. Thank you very much and तुमच्यामध्ये take care कसं of असतं की yourselves. डिस्क्रिप्शन, टायटल तुम्ही एक करू शकता की अजून स्मार्टफोन शिकून घ्या मित्रांनो. ज्यांना YouTubeमध्ये काम करायचे त्यांनी आधी आपला स्मार्टफोन कसा वापरायचा हे पुस्तक वाचा. एक पुस्तक मिळतं ₹100 बाजारात. हाऊ टू यूज द स्मार्टफोन, हाऊ टू यूज द Android अँड iOS आयफोन. ते तुम्ही शिकून घ्या आणि ते शिकून घेतल्यानंतरच तुम्ही YouTube शिका. नुसतं YouTube करू नका. तुम्हाला तुमच्या मोबाईलवरून तुम्ही करताय का लॅपटॉपवरनं करताय, हे आधी नीट तुम्ही स्थिर करा. नॉर्मली लोकं 90% लोकं आता स्मार्टफोनच वापरतात आणि त्याच फोनवरनं व्हिडिओ काढतात, त्याच फोनवरनं सगळं करत असतात. त्याच्यामुळे तुम्हाला स्मार्टफोन कसा वापरायचा कळत नसेल, तर तुम्ही चूक करताय. तुम्ही जेव्हा व्हिडिओ रेकॉर्ड करता, तेव्हा एरोप्लेन मोडला जा. ही तुम्हाला महत्त्वाची माहिती देतो मी. हे कोणी सांगितलं असेलच असं नाही, पण मी सांगतो की एरोप्लेन मोडवर ठेवल्यानंतर तुमचा वायफाय चालू राहतो, तुमचा मोबाईल डाटा मात्र बंद करण्यात येतो. एरोप्लेन मोड म्हणजे काय? की तुम्ही विमानात जाता, तुम्हाला कोणी तुमचं नेट बंद करून टाकतात, तुमचे कॉल बंद करून टाकतात. म्हणजे तुमच्या रेकॉर्डिंगच्या वेळेला तुमच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करत असाल, तर तुमचा आवाज क्लिअर ऐकू येईल की नाही? नाहीतर मधनं-मधनं टेलिफोनची घंटी वाजते, बोलता-बोलता ते पण रेकॉर्ड होतं. मग ते कसं काय तुम्ही डिलीट करणार? मग परत सगळं प्रोसेस करावं लागतं. म्हणून रेकॉर्ड करत असताना एरोप्लेन मोडवर ठेवा. तेव्हा तुमचं वायफाय चालू पाहिजे किंवा नसेल, तुम्ही रेकॉर्डर करून तुम्ही नंतर सुपर इम्पोज करू शकता. अनेक गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत. अनेक गोष्टी तुम्हाला मी शेअर करणार आहे. मी खूप खूप बोलणार आहे आणि रोज मी 5 ते 10 व्हिडिओज टाकणार आहे. म्हणून कुठलाही व्हिडिओ तुम्ही स्किप करू नका. जर स्किप केला तर तुमचंच नुकसान आहे, माझंही थोडं नुकसान आहे. त्यामुळे आपल्या दोघांचं नुकसान व्हायला नको असेल, तर तुम्ही हा व्हिडिओ बघत राहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. एवढं बोलून मी माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय. माझं नाव प्रशांत वैद्य आहे. मी पुण्याला राहतो. माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9850918048 9370479551. ह्या माझी माहिती आहे. तुम्हाला जर काही काउन्सिलिंग वैयक्तिक हवं असेल, काही तुम्हाला म्युझिक शिकायचं असेल, तुम्हाला काही गाणं म्हणायचं असेल तर मला संपर्क करा. कुठल्या गाण्याचे प्रोग्राम असतील तर मला संपर्क करा. मी सदैव तुमच्यासाठी तयार आहे. आपण भेटूच लवकरच. धन्यवाद. थँक यू. शब्बा खैर. खुदा हाफिज. अँड हॅव अ नाईस डे. अँड टेक केअर ऑफ युअर फॅमिली.